एक सुट्टी घे ना, तुझ्या हात ना 3 सुट्टी आहे. ये गो त्या दिवशी नाही होता माझी 3 सुट्टी बॅलन्स आहे. दिव्या सगळं करीत पण सुट्टी घ्यावचा नाही कधी. वाढदिवसात ठेवलं ना 2 सुट्टी. दिव्याचा वाढदिवस लवकरच येतात. एका 2 दिवस फिरव ना सांगता. दादा फिरव घेऊन जा. चल घडी कर. आता किले 6 नाही नेलंच तर मी यंदा फिराकच जाऊ नये इकडे. त्या का घेऊन जा. ये गाव फिराक जातं रे, तेव्हा घेऊन जातं रे. काय दिवसभर फिराक गावतात तर बीचवर नाही खर्च नाही येऊन बोल थोडे राहून बोला नको. जानेवारीत मॅन्युफॅक्चर म्हणजे पॅकिंग झालेली आणि पुढे 12 महिने दिले नाही म्हणजे चलतली. नक्की काय अगे जानेवारी जानेवारी 2024 चा पॅकिंग आहे आणि पुढे लिहिल्याने या 12 महिने चलतली. मग 12 महिने घेतली मग डिसेंबर महिन्यात चालू होती. पुढल्या महिन्यात त्यांनी मॅड नाही करू का. त्यांनी बऱ्या नाही त्यांनी मॅड करू नाही. अरे विषय तोच झालो मरे दादा. आता बघा लोकांनी घेतल्यानी आता आम्ही बघितले म्हणून आपण काय करा. आता 1 महिना येतो फक्त 1 महिन्यासाठीच गेली आधी. हो वापर आता त्याचा वापर करून सुद्धा कोण स्टोअर करून थोडं महिन्यात कशी संपत्ती. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. मंडळी आजचा व्लॉग आपल्या माडात चालू झालेलो आणि संध्याकाळी उशिरा. तर हाच 2 मेंबर असत त्यांना खाली घेऊन येते. जरा लाईक चालाक झालो आता, मोठं झालो होतो ना रे. चलाक लोंबडी ए चलाक लोंबडी ए चलोक लोंबडी. पंप चालू आहे. मागे पंपाचं आपण काम केलं ना, पंप एकदम स्मूथ झालेला. नाहीतर पहिलो घराकडे आवाज आहे वरती. आता बघा एकदम सायलेंट. आणि आपण या पंपाचं काम सुद्धा करून घेतलं ना. आपले सबस्क्रायबरच असत लक्ष्मण सावंत, तर त्यांच्याकडनं करून घेतलं आणि 1 नंबर काम झालेलं असा. ह्याच्या अगोदर पण एकदा आपलं बिघाडलेलो, पण तेव्हा पण दुसऱ्यांकडनं करून घेतलं. तेव्हा ते बोललेले काय प्रॉब्लेम असलो तर आमका सांगा म्हणा. मग नेक्स्ट टाइम जेव्हा झालो तेव्हा आम्ही त्यांनाच सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी येऊन परफेक्ट काम करून दिलेली एकदम. एवढ्या जोवांना पण आवाज येणार नाही, तुम्ही ऐकू शकताय. आता जरा झळझळीत वाटतं मस्त. ही तर माडाची झाडं असतच आपली आणि या साईडला पण असत 1 2 3. बघू शकता साफ केलं नसलो ना, म्हणजे केला नसता तर किती प्रॉब्लेम होणार असतो. पूर्णपणे कचरो होतो, गचकील होता एकदम. आणि त्याच्यात ना चलाक वगैरे काय नाही. आता बघू शकताय तिकडनं घराकडनं मस्त दिसता आणि बिंदा सगळे फिराक शकतो आपण. म्हणून साफसफाई होई म्हटलं. गावात परत दिला तरी चालतं. आई आणि म्हणावती लेट मारूया थोडा, म्हणून सुकाक चालू झाला. काय ओला असतानाच आम्ही मशीन मारलो पण चांगलं झालं बघू शकता. आणि आता सुकताच हे बघा. चला रे. कमेंट होती स्पेशल मांजरांचं ब्लॉग बनवा म्हणून. बनी काय बघतो वाकान. हे बनी बनी सगळा नवीन वाटतं, वेगळा वेगळा. ए बावडेत दशीत तडे कटाड नाही. अरे बावडेत दशीत चल. माहित आहे मोठो खेळाडू असतो. सोडते का हा. कदाचित टाकी भरली असतली पप्पांक वाटलं असतं. मी खालच्या घराकडे पंप बंद करू सांगत असतले. या साईडची जमीन म्हणजे आपली नाही, आपली एवढं तसं पट्ट असं सरळ. पण आपण हे एवढं साफ करून घेतलं आणि ह्या पण करून घ्यायचं ही वाढ असं आपली. पण पप्पा बोलले सध्या इकडे गरज नाही होती आणि सुकल्यानंतर बोलले व्यवस्थित आग आपण पेटवून हे करू शकतो. एकदम काळोख पडा गेलो आणि यांच्या पाटणं फिरायचा म्हणजे आतमध्ये रानात जाऊची तयारी ठेवायची, कारण खै पण जातात. चला आता घरात. डोळे बघा पिवळे. काय अजून अक्कल नाही ना रे. कचरो सगळं अडकतंय बघा. माझ्याकडे बोलो साफ करू का कायम ना रे. चला तर हे मोमेंट स्पेशली मांजरांवरती ब्लॉग बनवा त्यांच्यासाठी. बाकी आम्ही रेग्युलर तर दाखवतो. घरातले सगळेच सदस्य दिसतात रोज. चला जाऊया. काळोख पण पडत दिलं बघू शकताय.
तिकडे थोडासा लालसर दिसता बघू शकताय. सूर्यास्त जाऊन गेला. जाऊया चला. चलो भिडे लोक एक आता उचलून नेऊ गो. घरात येऊन मंडई 10 मिनिटं झाली तरी सुद्धा योग परत एकदा बाहेर गेलेलो. हे बघ एका बघ दिव्या मनी गेलो. मनी सुटला वाटतं सकाळी दिसणार नाही. बोको गेलो दिवला तुझो. काय कौतुक करता आता भाई. काय होत तो इच्छा. अरे आता खाली फिरान तो घरात दिलो आणि आता परत बाहेर पडलो. सगळं लाल झालो. लाल शिऱ्यात तो काल झालो. काल का परवाच्या दिवशी बाहेर सगळा फिरान इलो. रिक्षाच्या आवाजात बियान तो घरात दिलो नाही ते येणार नाही तो कसंच. त्याच्याकडे नको योगी त्या बाबडो झालो. हा ए भेडू तुझा काय झाला. हा कळ कोणची हानू गुन्हा पट्टू काढलं पण वेगळं दिसता. शर्मा गई का ओय जखमी झालेलो आहे बघा. औषध लायलो आता बरं झालं ना रे. आज बघितले आज सगळे मेंबर दिसले. बाकीचे फक्त पप्पा आहे बघा. रोज नसता घरात. आज खाय उजाडला याचा. म्हणे काय पाहिजे खाऊ पाहिजे. बाकी सगळे मेंबर या साईड कर. आई कपडे घडी करता. आई रोजच काढता आणि रोजच लावता. काय करतो कपडे दिमी भर. आमची खोली या केले आमची खोली. कपडे सगळं सामान आमचा. कपड्यांचा ढीग आणि हे बघा काय रे जमलो आता. तसं आम्ही काय करूकच नाही. असे लावतच ना म्हणून मग कसं काही कपडे मिळणार. ती आई तशी लायतला त्याच्यात आमका होय तो कसं शोधून काढतो सांग. अजिबात पडले ना का बडबडता. लावजांची परिस्थिती बघ. सगळ्याला टाकतो. एक कपडा काढून गेला का सगळे कपडे पडतात. बघून काढा. बघून काढू घेऊ आता. ह्या खालचा काढूचा झाला ना ह्या तरी ह्या वरचा इसाकताला आणि हे घट जे लायलं ना सगळे इसाकतले एका तुका सांगा ह्या जर तुका काढूचा असेल तर वरचे 2 काढायचे आणि मग परत ह्या काढून हे ठेवायचे. किती वेळ म्हणजे टाइम नाही. अरे केदा दीजी दिव्या काय तर आई मध्ये करू हरकत नाही. मी लय आता ह्या बघ काय साडी तू वाट केलं समजला. मी ते शिवान वगैरे घेतले आणि तू घालून देते. तेलच लागलं तिथे कुडाक दे की आई. जाऊचं नाही वाटत. देतलो तो या करून विचारू आहे त्याला चिडाक जात. सामान आमच्या घरात म्हणजे एवढा ना तर ठेवूक जागा नाही. हा जागाच कमी करत. सामान आहे ना घरात. सरे पडी काढू होईल. आईचा स्वप्न असा त्या दरवाजाच्या पाठीमागे तिका पडी काढूची आणि ती जमीन आमची नाही. वायशी आमची माझा मग काय काढून मोठी तू झाला तर सगळे भिंती काढून एक चौकोन कर. आई घाई नाही हय सुद्धा दार नाही. थंय समोर दिसत थंय दार वया त्या खोलीत बघू. म्हणजे त्या खोलीत ना हड्याचा दिसा वया असा दिसताला. साडी बात केली. या खोलीत तुम्ही क्वचितच ब्लॉग बघितला असताना. आजच केलंय असतले मी. ओंकार हा असली साडी घेऊन आई कसली साडी होई या मंडळी. येतात ही साडी बात केली. मग ही साडी तुका कोणती शिवाय घेतली ती चकचकीत लागते. खडे आहेत खडे सगळे. असं गोडतीच बरी वाटतं म्हणजे बघू शकते बघा. मी हैसर पण माझ्यासाठी घातलेली आहे बघा. या साडी बाबू झोपता. मावशी या साडी आणि मी आजी. एडिटिंग हा बाबू प्रो एडिटिंग करता आता शिकता. माझे सगळे व्हिडिओ बाबू एडिट करता आता. नाही बघ साडीची ना सगळी झिगी गेली. हा बघ सोनेरी. आणि त्या साडीचा हेका लागला असं वाटतं काय ह्याच साडी आहे का. खेचा खेका लागला. हे साडीचा पूर्ण सोनेरी गेला. माका सांग तरी पप्पांका सांग साडी देव. ही ना हे बघ या साडीचा सगळा गेला. या साडी ह्या रूमात बघितलं ना सगळीकडे कपडेच दिसतले. अजून काही एक नाही.
सगळ्यात जास्त सगळे कपडे कपडे ह्या खोलीत. सगळे पैसर एक आरसो असा. बाकी अर्धा तर दाखवून झाले आणि परत होऊन तर काय देतलं काय परत एकदा घर व्यवस्थित लाव. कपडेच कपडे काय करते खरे. ही जागा खूप झाली 5 माणसांना. फक्त सामान आमचा खूप म्हणा बाकी काय विषय नाही. ह्या काय रूमात आमच्या किती 5 ते 6 मुलं झोपत ना. जागा किती आहे बघू शकते. याच्यापासून इकडेपर्यंत जागा भरपूर आहे. कॉलेजचे 5-6 पोरगे तरी राहत येतात. त्याच्यामुळेच ह्यो एक रूम आणि थोडे रूम प्लास्टर केलेलं मध्ये काय नाही बघू शकताय. कारण इकडे मुला रवत भाड्याने ते काय करीत गादी सगळ्यांच्या चिटकवून घातलेले आणि ते राहून परत आणि बाजूचे कोणतरी आणून ठेवत आपल्या बरोबर. आणि त्यांना उजेड व्यवस्थित पडावं म्हणून बघू शकतात. तिकडे एक दरवाजा आणि या कपाटाच्या पाठीमागे सुद्धा एक दरवाजा आणि हे बघा इकडे पाठीमागे विंडो. 2 खिडक्या. हे पर्श होते त्यांना पुस्तकं ठेव. यस सामान पुस्तक सामान आणि पुस्तकं ठेवण्यासाठी. आता आणि आमच्या असे दरवाजे किती केले तर त्यांना मधच्या भागात ना काय हा नको टेन्शन नको. दरवाजा उघडले बाहेरसून येणाऱ्या वाटता ही चाळा. हा आमचं घर बाहेर बरेच लोकं मग तुमका परफेक्ट पुरा दाखवले का कळताला सेम चाळच वाटतली तुमका बाहेर ना पण घरात तिला काय एकच रूम. घडी मार कपड्यांची. फायनली आमचा ठरला. उद्या चाललो आम्ही. अजून तगत तरी काय निरोप येऊ नये दुसरं. कारण 2 टायमा झालेला होता. म्हणजे उद्या जाऊचा फिक्स आहे. उद्या 11 वाजता आम्ही निघतलो. दिव्या येतो आश्रमात शाळेत. आश्रमात नाही आश्रम. आम्ही आश्रमच म्हणतो. आश्रमशाळा. आश्रमशाळा. एक सुट्टी घे ना तुझ्या हात ना. 3 सुट्टी आहे. ये गो त्या दिवशी सांग होता माझी 3 सुट्टी बॅलन्स आहे. दिव्या सगळं करीत पण सुट्टी घ्यावचा नाही कधी. वाढदिवसात ठेवले ना 2 सुट्टी. दिव्याचा वाढदिवस लवकरच येतात. एका 2 दिवस फिरव ना सांगतात. दादा फिरव घेऊन जा. चल घडी कर. आता किले 6 नाही नेलंच तर मी यंदा फिराकच जाऊन यायचंय. त्या का घेऊन जा. ये गाव फिराक जातो रे तेव्हा घेऊन जातो रे. काय दिवसभर फिराक गावतात तर बीचवर नाही खर्च नाही येऊन बोल धडे राहून बोला नको. तर काय सांग दादा 2 दिवस बीचवर घेऊन जायचा. हा 2 दिवस सुट्टी घेतली. माझे 2000 घेतले असते ती पहिले. आता कधी जात मस्त पैकी 31st फिरा. माका म्हणते जास्त आमचा फिरायला ठरलेला आहे रोटरी फेस्टिवल दरवर्षी. मी कामाशिवाय अजिबात फिरणं नाही. आई गाणी सुद्धा माहित आहे. मी अजिबात नाही. बाबू नाही आता काही जाऊचं असत ना रे. बाबू कामाशिवाय फिरायला आवडता. बाबू कामाशिवाय फिरणार नाही तर आमका नेता फक्त करे का नाही म्हणा घेणार नाही. कोणाकच नाही म्हणणार आहे काय सांगा काम. त्याच्यामुळे त्याची गोची जात काय नाही कसं म्हणा. पप्पा नेतले का रोटरी फेस्टिवल आधीच एक दिवस नाही. एक शब्द बोला की नाही. पप्पा म्हणत घरात करा तरी आणि खाया. रुमाल तुझा रुमाल ठेवून दिले सो गावते. किती पिशवी आहेत कपड्यांची पत्तोच नाही. यक्का माईचा पार पडला म्हणजे कपडे तर आपल्याकडे करून झालेले आहेत अंतरुण वगैरे. आणि या अजून एक माईक दिलेला आईचे वर्गमित्र असत तानाजी काका. बाजूच्याच गावात राहतात आमच्या अंबडपाल मध्ये. काम आणून दिलेला फॅक्टरी घातली. शेंगदाणे सुरूची फॅक्टरी घातलेली आहे. तो टाइम असता मध्ये मध्ये रिकामी आणि त्यांना काम भरपूर असतं शेतीचा. त्याच्यामुळे त्यांना थोडीशी हेल्प कामच भरपूर असतं तर मदत आपली थोडीशी मस्त. एकदा आम्ही सोलून दिलेले ना आईलाच सोललेले. ते वेगळे होते ना. हा ते वेगळे होते. ह्याच्यात ना खराब भरपूरच होते. हे आपले नॉर्मल असं साधे ते ना लाल लाल होते. वेगळे होते गुलाबी एकदम डार्क कसे तेलाचे होते ते. तेलाचे हे नॉर्मली आपल्या बाजारात नव्हते तसे वाटतं पण जरा वेगळे आहेत. त्याच्यात ह्याच्यात फरक आहे ना. ते गुलाबी असं हे थोडे लालसर. इतकेच सगळे नाही पिशी अजून ती काय म्हटलं इतकेच कसे असते यात भांडा. निरमा पावडर वरती भांडा फ्री. किती रुपयाची निरमा? 100 रुपये.
100 रुपयाच्या निर्मावरती हा भांडा फ्री. पण ती निर्मा कशी आहे विचार. कशी आली कोणाकडे घेतलेला निर्मध्ये? निर्मा असेच बाजारात घेऊ गेलेले आहे इकडे सगळ्या कम्यावर करून गेले ते. अरे एक्सपायरी डेट संपली त्याची. घेणार नाही भाऊ बघूच ना Expiry date असं संपलेली दे निर्मा. बाथरूम मध्ये दूध आहे ना. टब बघ किती मिळाला होतो 50 रुपयाची का 100? 100 रुपयाची 3 किलो. 100 रुपयात 3 किलो 100 सगळ्या रुपयात लोकांनी 3 खुश किलो. होऊन घेतले नी. आणि एक्सपायरी डेट चेक आणि केल्याने ते काय केलं नाही काल एकच दिवस शिरलेले बाजारात एक खूप. आम्ही खुश काय टप आणि निर्मा मिळाले पण ते कामावर कोणतरी बघले नाही तेव्हा कळाला. आमच्या चेक केलं. मी बघूच नव्हतं तशीच ठेवलेलं. आमचे चेक करता बघितले आता बघले नाही सरली हा. हो. 1 जानेवारीची तारीख आणि 12 महिन्यानंतर एक्सपायर आहे. मग झालं ना आता हे डिसेंबर महिन्यात विषय. 12 महिन्यानंतर म्हणजे जानेवारी. 12 महिने जानेवारीत जाऊन गेली आहे. जानेवारी जानेवारीत मॅन्युफॅक्चर म्हणजे पॅकिंग झालेली आहे आणि पुढे 12 महिने दिले नाही म्हणजे चलतली. नक्की काय आहे? हो. अगे जानेवारी चलणारी आहे काय सरलेली आहे. ही जानेवारीची पॅकिंगची जानेवारी 2024 चा पॅकिंग आहे आणि पुढे लिहिल्याने या 12 महिने चलतली. मग 12 महिने घेतली मग हो. डिसेंबर महिन्यात चालू होती. ती दादा सांगतालीच ना ती. पुढल्या मग त्यांनी महिन्यात मॅड नाही करू का हो. त्यांनी बरं आहे नाही ऐकले. त्यांनी मॅड करू नाही. अरे विषय तोच झालो मरे दादा. आता बघा लोकांनी घेतल्यानी आता आम्ही बघितले म्हणून आपण काय करा. आता 1 महिना येतो लो फक्त 1 महिन्यासाठीच गेली आधी. हो मग वापर आता त्याचा वापर करून सुद्धा कोण स्टोअर करून थोडं महिन्यात ठेवतात. कशी संपत ती. सरतली. सगळे कपडे धुवून काढायचे गोडदेचा ते अतुरणा. नाही जाऊ का अजून असं. जाऊ नाही 1 महिना 1 का 2 महिने. आमका मॅड करतात काय. ती आता कामावर जाऊन सांग त्यांका. अगे बघ मस्करी नटा पॅकेज आणून दाखवा ती का. अरे बाबा एक अगो पॅकेटवर महिना लिहिलेला असा, पण आम्ही सध्याचं- अरे मग आमचा म्हणणं कसा आपण आता वस्तू एकत्री घेतल्यानंतर ती पुरण वापरतली म्हणजे 3 किलो पावडर 1 महिन्याच्या वर जातली तेव्हा त्याची एक्सपायरी डेट सरलेली असतली. तुम्ही ना उलट कसं म्हणता. आता तू एखादी वस्तू घेतल्यानंतर तुझी ती वस्तू किती वर्ष चालतं वर्षभर चालतं. औषध घेतलं तरी ते घेतल्यानंतर 6 महिने चालतं. पण निर्मा पण तसं नाही निर्माचा वापर जास्त मग अरे पण म्हणजे त्यांच्याने 100 किती विकू काढले नाही सा. आता त्याची एक्सपायरी संपत येईल असं सांगतोय मी. तर 1 महिन्यासाठी त्यांच्यानी 100 विकले आणि ती कोण घेत नव्हता. मी असं सांगतोय माका याड्यात पण काढतोय पूर्णपणे का? संपाक नाही एक्सपायरी आम्ही असं सांगतो. त्यांचं म्हणणं काय त्यांनी 100 किती त्यांनी विकले आता वर्ष- एकच हा. लास्ट महिना म्हणा 100 किटले. पण एखादी वस्तू घेतो की ते आधी 2-3 महिने एक्स्ट्रा चला होई म्हणा. ही माका येड्यात काढता. सॉरी मास्तरीनबाई आमचं नाहीये. विषय काय माहिता आमका काय कळला की एक्सपायरी पूर्णपणे संपलेली आहे त्याची. संपलेली आहे. माका तच वाटलं काय संपलेली लेट विकलेली आहे असं माका वाटला. आमची ती 1 महिन्यातच सरत. खायच्या गोष्टीवर चर्चा झाली ती बघा आता. हो. काय सांगितलं 2 शेंगदाणे घाले शेंग्यावर उरसून तर निर्मार पोचला. त्या भांड्यामुळे पोचला. अगं तू काल हातावर मेहंदी काढलं आज परत मस्त डिझाईन करतो आता बघ्या काय ती बरी नाही ना. उजळावत ना डिझाईन बघ्या आता पण उलट या झाली मग ती बरी नाही होती. गे पुरं कोण बाद गेलो तो. पहिली घातली तेव्हा खाजे होते हातात. हो म्हणा ना ती धुतलंय. त्याची तारीख सरलेली. तुम्ही आणलाय मा काही आणलंय. आज काय जेवण आज काय वाटण्याची आमटी आणि अलकुलची भाजी. हा बाजारात अलकुल येऊक सुरुवात झाली. अलकुलची भाजी मग आज कितके हो? जेवण. किती रुपये. 40 रुपये 2. हे सोलू गय आता बसन. सोला मरे वाट तासभर 9 वाजले 10 वाजता जाऊया 1 तास बसून 9:30 जाऊया भूक लागली आज. सगळे जण बसून चालू आहे ना अर्ध्या तासात घामायला सरत आला. पप्पा चला आम्ही शेंगदाणा करू त्या धोंडपलांकडे देऊ बबन काकांकडे देऊ ती सोलून देत आमका. आम्ही शेंगदाणा गेलो लोक आता म्हणतात का आई काम करणार नाही आई अशी आपण आम्ही शेंगदाणा कोळी सगळी शेती केलेली आहे. तेव्हा सांगितलं लोक आता सांगितलं तेव्हा सांगण्यात नसता. आता आमची घरातलीच कामं संपणार नाही. तेव्हा सांगणार नसते बरोबर की नाही म्हणले. या कोडिया पटापट. दादा तेव्हा आम्ही मळ्यात झोपू. चादर घेऊन जाऊ बरोबर. दादा दिव्या लोणचा बघ ह्याचा आवळ्याचा मेरेच्या आत एक दादा केलेलं आहे ना तर संपला. संपला फोडणी घालून कर मस्त. एकदा काय सांग मी शेंगदाणा काढी होतो ना पिका माझ्या पप्पाच्या हातावर हेच बसला ना. काय केलंय पप्पा? येणार नाही
पप्पा काय बोला काय केलाय काय नाही करू अजून पप्पानी कामच चढले नाही शेतीत बघ कामच नको माका नेमक्या कळणार रे कसं खाणं वय आता माणूस बघून तरी खानाचं तेव्हा अशी नाही होती ना हा पिकाव लटपटला ही लटपडली आम्ही कधी शेंगदाणा बघ नाही कसं खणतो मग असो यांच्या तरी सोलून द्यावे थोडे शेंगे पण सोलून झाले आणि आता सांगितल्याप्रमाणे आई जशी बोलली 10 वाजले आमका जेवक वाटलं लवकर जेवतलो पण 10 वाजले आणि मस्त इकडे जेवणाला सगळ्यात चाललेला अलकोची भाई माझा ताट रेडीच झालेला काकडी आपला दिव्याक सांगलेला मगाशी आवळ्याचा लोणचा आणि त्याच्यानंतर ही गाई काय वाटण्याची आमटी चपाती आणि भात तर येवा मस्त जेवक जेवण करी थंडी वाढली त्याच्यामुळे थोडीच घातले 1-2 दिवस पडता मध्ये नसता पण आज असा येवा जेवक चालू करूया जेवक बोलायचं जेव्हा आम्ही 2 फॅन लावले आज काय आज लावू शकत नाही चला जेवूया जेव्हा सुरू करूया